मागच्या भागात आपण पाहिले की आरव श्रेयाच्या गालावर किस करून तिला बाय म्हणतो. श्रेया रागात गाडीमधून उतरून थेट कॉलेजच्या आत जाते. आरव ड्रायव्हरला ऑफिसला जायला सांगतो आणि ड्रायव्हर गाडी ऑफिसकडे वळवतो. श्रेया रागाने कॉलेजमध्ये जाताच सरळ कॅन्टीनकडे जाते. ज्योती, जी श्रेयाची रूममेट आहे, तिला कॉलेजमध्ये पाहून थोडी आश्चर्यचकित आणि खुश होते. तीही श्रेयाच्या मागे कॅन्टीनमध्ये जाते. श्रेया कॅन्टीनमध्ये जाऊन 2 प्लेट समोसा, सँडविच, बर्गर आणि कोल्ड्रिंक ऑर्डर करून एका खुर्चीवर बसते. ज्योती लगेच तिच्या जवळ येते आणि समोरच्या खुर्चीवर बसत म्हणते, श्रेया तू इथे कॉलेजमध्ये? श्रेया रागाने तिला बघत म्हणते, कॉलेजमध्ये राहणार नाही तर आणखी कुठे राहणार? ज्योती म्हणते, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुझं तर आरव प्रताप सिंगसोबत लग्न झालं आहे ना. मला वाटलं नाही की मी तुला पुन्हा कधी बघू शकेन. श्रेया हे ऐकताच लगेच तिच्या तोंडावर हात ठेवते आणि चारही बाजूला पाहत म्हणते, वेडी आहेस का? मोठ्याने ओरडून सगळ्यांना सांगशील की माझं आरव प्रताप सिंगसोबत लग्न झालंय? मी नाही इच्छित की कॉलेजमध्ये कुणालाही माझ्या लग्नाबद्दल कळावं, म्हणून आपली जीभ बंद ठेव. ज्योती तिचे बोलणं ऐकून स्वतःच्या तोंडावर बोट ठेवते. तेवढ्यात कॅन्टीनवाला श्रेयाच्या ऑर्डर टेबलवर ठेवून निघून जातो. ज्योती त्या खाण्याकडे पाहून म्हणते, वाटतंय की खूप जोराची भूक लागली आहे. काय? श्रेया बर्गर खात म्हणते, हो, त्या खडूस प्रताप सिंगने मला आज ब्रेकफास्ट करू दिला नाही. इतका राग येतोय त्याच्यावर की तुला सांगू शकत नाही. जर मला एक खून माफ असता ना तर मी आत्तापर्यंत त्याचा केलाही असता. ज्योती हसत विचारते, पण आरव सरांनी असं का केलं? श्रेया तिला सगळं सांगते. ज्योती म्हणते, तर मग त्यांनी अगदी बरोबर केलं, कारण तू नेहमी खाण्यात नाटकं करतेस. श्रेया रागाने म्हणते, तू माझी मैत्रीण आहेस की त्या आरवची? ज्योती घाबरून म्हणते, अरे मी तर सहज बोलले. श्रेया म्हणते, मला त्याचे काहीही ऐकायचे नाही आहे, म्हणून त्याचं नाव तरी आपल्या तोंडून काढू नकोस. त्याचे नाव ऐकले की मला खूप राग येतो. ज्योती तिच्या प्लेटमधून समोसा उचलत म्हणते, आरवचे नाव ऐकून इतका राग येतोय तर त्याच्यासोबत आयुष्य कसं घालवशील? श्रेया तिच्या हातातून समोसा घेत म्हणते, हे माझं आहे आणि दुसरं म्हणजे मी त्याच्यासोबत आयुष्यभर राहणारच नाही आहे. मी त्याच्याशी घटस्फोट घेणार. ज्योती विचारते, तुला वाटतं की आरव सर तुला घटस्फोट देतील? श्रेया आत्मविश्वासाने म्हणते, ते तू माझ्यावर सोड. काहीही करून मी त्याच्याशी घटस्फोट घेणारच. तेवढ्यात पिऊन येतो आणि श्रेयाला सांगतो, मॅडम तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं आहे. श्रेया म्हणते, ठीक आहे, मी लगेच येते. असं म्हणत ती उठते आणि ज्योतीला सांगते, एकही वस्तू खाऊ नकोस. ज्योतीचा चेहरा पडतो आणि श्रेया पिऊनसोबत निघून जाते. श्रेया प्रिन्सिपलच्या कॅबिनचा दरवाजा ठोठावते. प्रिन्सिपल तिला पाहून म्हणतात, अरे श्रेयाजी, आत या. श्रेया आत येते. प्रिन्सिपल तिला बसायला सांगतात. श्रेया समोरच्या खुर्चीवर बसते. प्रिन्सिपल हसत विचारतात, कशी आहेस तू? श्रेया हा प्रश्न ऐकून आश्चर्याने त्यांच्याकडे पाहते, कारण प्रिन्सिपल पहिल्यांदाच तिची विचारपूस करत होते. नाहीतर त्यांना कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायलाही वेळ नसायचा. श्रेया म्हणते, मी ठीक आहे सर, पण तुम्ही मला इथे का बोलावलं आहे? प्रिन्सिपल तिच्या हातात एक सर्टिफिकेट देतात. श्रेया सर्टिफिकेट उघडून वाचते आणि आश्चर्याने प्रिन्सिपलकडे पाहते. त्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलं होतं की तिने परीक्षेत टॉप केले आहे. श्रेया प्रिन्सिपलकडे बघत म्हणते, हे काय आहे? प्रिन्सिपल म्हणतात, तू पूर्ण कॉलेजमध्ये टॉप केला आहेस. श्रेया म्हणते, पण परीक्षा तर झालीच नाही आहे ना. परीक्षा तर 6 महिन्यांनी होणार आहे. प्रिन्सिपल तिच्या ऐकून हसत म्हणतात, बेटा परीक्षा इतर विद्यार्थ्यांसाठी आहे. ते सगळे सामान्य विद्यार्थी आहेत, पण तू सामान्य नाहीस. तू आरव प्रताप सिंगची पत्नी आहेस. तुला परीक्षा न देता टॉप करता येईल. श्रेया आरवचे नाव ऐकताच रागाने म्हणते, अच्छा, तर हे सगळं त्या खडूस प्रताप सिंगने केलं आहे. आरवजी, हे तुम्ही योग्य केले नाही. तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत असते, नाही का? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की परीक्षा होईपर्यंत मी तुम्हाला माझ्या जवळ येऊ देणार नाही आणि तुम्ही हे मार्ग शोधले माझ्या जवळ येण्यासाठी. हे तुम्ही बरोबर नाही केलं. ती मग प्रिन्सिपलकडे बघते. प्रिन्सिपल फिकी हसत म्हणतात, आता तुम्हाला कॉलेजला येण्याची गरज नाही. तुम्ही आरामात आरव सरांसोबत घरीच राहू शकता. तुमची परीक्षा संपली आहे. तुम्हाला परीक्षा देण्याची आवश्यकता नाही. श्रेया हे ऐकून संतापाने सर्टिफिकेटचे 2 तुकडे करते आणि म्हणते, मला हे सर्टिफिकेट नको आहे. मी कॉलेजला येईन आणि परीक्षा देईन. आणि दुसरी गोष्ट, सर तुम्हाला कोणाच्याही बोलण्यात येण्याची गरज नाही आणि कुणाला घाबरण्याची गरज नाही. असं बोलून ती कॅबिनच्या बाहेर निघून जाते. प्रिन्सिपल त्या सर्टिफिकेटचे तुकडे पाहून घाम पुसत म्हणतात, हिने सर्टिफिकेट फाडून टाकलं. आता आरव प्रताप सिंग माझं आणि माझ्या या कॉलेजचं काय करणार देव जाणे. श्रेया रागाने कॉलेजच्या बाहेर येते. कॉलेजच्या बाहेर आरवची कार उभी असते. ड्रायव्हर श्रेयाला पाहताच कारच्या मागचे दार उघडतो. श्रेया रागाने कारमध्ये बसते. ड्रायव्हर गाडी स्टार्ट करून हवेलीच्या दिशेने वळवतो. श्रेया रागाने हवेलीत पोहोचते. तिचा आरववर खूप राग आलेला असतो. ती आत येऊन सोफ्यावर बसते आणि आरवला कॉल लावते, पण एक लांब रिंग वाजूनही आरव कॉल उचलत नाही. श्रेया हे पाहून चिडून आपला मोबाईल सोफ्यावर फेकते आणि हवेलीतील सगळं सामान उचलून तोडू लागते. तिचं असं करताच हवेलीतील सगळे नोकर धावत तिच्याकडे येतात. एक नोकर म्हणतो, मॅडम काय झालं? तुम्हाला काही हवंय का? आमची काही चूक झाली का? तुम्ही हे सगळं सामान का फेकताय?
श्रेया त्याच्याकडे रागाने बघते. नोकर पटकन आपलं डोकं खाली झुकवतो. श्रेया एक महागडा फ्लावर वॉश उचलते आणि समोरच्या भिंतीवर लावलेल्या आरवच्या मोठ्या फोटो फ्रेमकडे बघते. ती मग दात खात फ्लावर वॉश त्या फोटोकडे फ्रेमकडे जोरात फेकते. फ्लावर वॉश त्या फ्रेमला धडकतो आणि फ्रेमचे काच तुकड्यात फुटून जातात. श्रेया रागाने म्हणते, माझी मर्जी, मी काहीही करीन. आणि खबरदार, इथे जे काही सामान पसरलं आहे त्याला कुणीही हात लावायचा नाही. काहीही ठीक करायची गरज नाही. जसं आहे तसं राहू द्या आणि त्या खडूस प्रताप सिंगला येऊ द्या. आज त्याच्यावर मला खूप राग आलाय, म्हणून मी माझा राग या सगळ्या सामानावर काढते. तुम्ही सगळे जा, तुमचं काम करा. नोकर तिचे बोलणं ऐकून एकमेकांकडे पाहतात आणि नंतर तिथून निघून जातात. संध्याकाळच्या वेळी आरवची कार हवेलीच्या दाराजवळ येऊन थांबते. ड्रायव्हर कारमधून उतरून मागचे दार उघडतो, ज्यातून आरव पूर्ण ॲटिट्यूडमध्ये बाहेर येतो आणि हवेलीच्या आत जातो. तेवढ्यात त्याच्या बुटाखाली काच तुटण्याचा आवाज येतो. आरव तो आवाज ऐकून खाली बघतो, जिथे काच पसरलेली असते. तो पुढे बघतो, तिथं हवेलीतील सगळं सामान चारही बाजूंनी पसरलेलं असतं आणि जे महागडं सामान होतं ते सगळं तुटून चकनाचूर झालेलं असतं. आरवची नजर मग स्वतःच्या फोटो फ्रेमकडे जाते. त्याचे काचसुद्धा तुटलेले होते आणि फोटो फ्रेम जमिनीवर पडलेली होती. हे दृश्य पाहून आरव रागाने नोकरांना आवाज देतो. आवाज ऐकून सगळे नोकर पळत येतात आणि रांगेत उभे राहतात. आरव त्यांच्याकडे रागाने बघत म्हणतो, हे हवेलीचे काय हाल करून ठेवले आहे? हे सगळं कोणी केलं? नोकर काहीच उत्तर देत नाहीत, फक्त मान खाली घालून उभे राहतात. आरव पुन्हा चिडून ओरडतो, मी विचारलं हे सगळं कोणी केलं? एक नोकर घाबरून म्हणतो, सर मॅडमने केलं आहे. आरव हे ऐकून रागाने आपल्या खोलीकडे जातो. खोलीचे दार उघडून तो आत जातो. खोलीचाही भयंकर अवतार झालेला असतो. चारही बाजूंना सामान विखुरलेलं असतं. बेडशीट जमिनीवर पडली होती. उशा आणि सोफ्याच्या कुशनही जमिनीवर होत्या. श्रेया बेडवर आरामात पडून टीव्हीवर सिनेमा बघत असते. तिच्या बाजूला चिप्स आणि चॉकलेटचे पॅकेट विखुरलेले असतात. तिच्या तोंडावर चॉकलेट असते आणि ती पॉपकॉर्नचा बाऊल हातात धरून मस्त पॉपकॉर्न खात सिनेमा पाहत असते. आरव रागाने खोलीचे दार जोरात बंद करतो. आवाजाने श्रेया घाबरून दरवाजाकडे बघते, जिथे आरव रागाने तिला घुरत असतो. त्याचा राग पाहून श्रेया थोडी घाबरते. आरव तिच्या समोर येऊन टीव्हीचा रिमोट तिच्या हातातून घेतो आणि टीव्ही बंद करतो. श्रेया नाराज होऊन म्हणते, तुम्ही टीव्ही का बंद केला? मी सिनेमा पाहत होते. ती रिमोट परत घेण्याचा प्रयत्न करते, पण आरवची पकड घट्ट असते. तो तिचा हात धरून तिला जवळ ओढतो आणि म्हणतो, तू हे घराचे काय हाल करून ठेवले आहेस? का केलं तू हे सगळं? आणि स्वतःकडे बघ, तुझ्या चेहऱ्यावर चॉकलेट लागलं आहे. इतके चिप्सचे पॅकेट कोणी सांगितले होते खायला? श्रेया म्हणते, मी अशीच आहे, मला असंच राहायला आवडतं. तुमच्यासारखं शिस्तीत आणि स्वच्छ राहणं मला अजिबात आवडत नाही. आणि जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर माझ्या या सवयी सहन कराव्या लागतील, नाहीतर तुम्ही मला घटस्फोट देऊ शकता. आरव तिच्या तोंडून घटस्फोट ऐकून आश्चर्याने विचारतो, काय काय म्हणालीस? मी तुला घटस्फोट देऊ? श्रेया म्हणते, हो, मला तुमच्याकडून घटस्फोट हवा आहे. आरव आपला रुमाल काढून तिच्या चेहऱ्यावरचे चॉकलेट पुसत म्हणतो, सॉरी जान, तू कितीही प्रयत्न केला तरी मी तुला घटस्फोट देणार नाही. आणि आणखी एक गोष्ट, पुढच्या वेळेस जर तू घरात थोडीशी गडबड केली तर मला जो 1 वर्षाचा करार मान्य आहे तो मी विसरेन. श्रेया त्याचे बोलणे ऐकून घाबरते. आरव म्हणतो, जा आता बाथरूममध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ कर. त्यानंतर तू माझ्या गालांवर 100 वेळा किस करशील आणि सॉरी म्हणशील. श्रेया चकित होऊन विचारते, काय 100 वेळा किस? आरव म्हणतो, हो, 100 वेळा किस करशील, कारण तू जे घटस्फोटाचं बोललीस ते ऐकून मला खूप राग आला आहे, म्हणून तुला एवढीच छोटी शिक्षा देतोय. पण पुढच्या वेळेस ही शिक्षा यापेक्षाही मोठी असेल. हे बोलून तो तिचा हात धरून तिला बाथरूममध्ये घेऊन जातो आणि दरवाजा बंद करतो. श्रेया घाबरून म्हणते, तुम्ही बाहेर जा, मी स्वतःला स्वच्छ करून लगेच येते. आरव आपले कपडे काढत म्हणतो, नाही, मलाही अंघोळ करायची आहे. चल, दोघं एकत्र अंघोळ करू, त्यामुळे पाणी वाचेल. श्रेया त्याचे बोलणं ऐकून अधिकच घाबरते आणि म्हणते, सॉरी आरवजी, कृपया बाहेर जा, मी तुमच्यासमोर अंघोळ करू शकत नाही. आरव म्हणतो, का करू शकत नाहीस? मी तुझा पती आहे, माझ्यापासून लाजायचं काय कारण? हे बोलून तो शर्ट काढून फेकतो. श्रेया पहिल्यांदाच त्याचा परफेक्ट 6 पॅक बॉडी पाहत असते. त्याचा शरीर सौष्ठव पाहून ती एकटक बघत राहते. आरव तिच्या जवळ येतो, तिचे हात आपल्या छातीवर ठेवतो आणि म्हणतो, असं काय पाहतीयेस? छान अनुभव, मी फक्त तुझाच आहेस. तुला माझ्यासोबत काय करायचं आहेस ते करू शकतेस, मला काहीच वाईट वाटणार नाही. आणि सांग हवं तर आपण हा 1 वर्षाचा करार आजच संपवू, मी पूर्णपणे तयार आहे. श्रेया त्याचं बोलणं ऐकून त्याच्या छातीवर ठेवलेले दोन्ही हात काढत म्हणते, नाही नाही, तुम्हाला 1 वर्ष वाट पाहावीच लागेल. प्लीज बाहेर जा. आरव म्हणतो, मी तर बाहेर जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही. असं म्हणत तो बाथटबमध्ये बसतो आणि डोळे बंद करतो. श्रेया अजूनही शावरखाली उभी राहून त्याच्याकडे बघत असते. आरव डोळे बंद करत म्हणतो, माझे डोळे उघडण्यापूर्वीच अंघोळ उरकून घे, नाहीतर मग मी तुला माझ्या पद्धतीने अंघोळ घालीन आणि ते तुला आवडणार नाही.
श्रेया त्याला काही उत्तर देत नाही, फक्त त्याच्याकडेच बघत राहते. आरवचे डोळे बंद असतात. श्रेया हे बघून हळूहळू आपले कपडे काढायला लागते. तेव्हाच शावर सुरू होण्याचा आवाज आरवच्या कानावर पडतो. आवाज ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मित रेषा येते. श्रेया अजूनही त्याच्याकडे बघत असते आणि त्याच्या चेहऱ्याकडे नजर लावून ठेवते. आरवचे डोळे बंदच असतात. श्रेया पटकन अंघोळ करून बाथरूममधून बाहेर पडते. ती बाहेर गेल्यानंतर आरव डोळे उघडतो आणि हसत म्हणतो, तुझ्या पाठीवर जो तीळ आहे ना, तो खूप सुंदर आहे. थोड्या वेळाने आरव सुद्धा अंघोळ करून बाहेर येतो. श्रेया बेडवर बसलेली असते. ती त्याच्याकडे पाहते. आरवने फक्त टॉवेल लपेटलेला असतो. त्याचे ओले केस त्याला आणखी देखणे बनवत असतात. तो खूपच हँडसम दिसत असतो. आरव तिच्या जवळ येऊन बसतो. हे बघून श्रेया थोडं बाजूला सरकत म्हणते, तुम्ही माझ्या इतक्या जवळ का बसलात? जा आणि कपडे घाला. आरव तिचे बोलणं ऐकून तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याकडे ओढतो. श्रेया त्याच्या डोळ्यात पाहू लागते. आरव म्हणतो, तुला बहुतेक विसर पडलाय की मी काय सांगितलं होतं? श्रेया विचारते, काय सांगितलं होतं? आरव म्हणतो, तुला मला 100 किस करायचे आहेत आणि सोबत सॉरी म्हणायचं आहे. तर मग सुरू हो. आणि हो, चांगला किस कर. श्रेया त्याच्या ऐकून हळू आवाजात म्हणते, याला अजूनही ती गोष्ट लक्षात आहे. मला वाटलं होतं विसरला असेल. तेव्हाच आरव हसत म्हणतो, मी काहीही विसरत नाही. श्रेया त्याच्याकडे बघते, कारण तिने फारच हळू आवाजात बोललं होतं, पण तरीही आरवने ऐकलं होतं. आरव म्हणतो, चल आता सुरू हो, नंतर डिनरलाही जायचं आहे. तसंही तू सकाळी ब्रेकफास्ट केला नाहीस, तुला भूक लागली असेल. श्रेया म्हणते, मी तुम्हाला 100 वेळा किस करू शकत नाही. सॉरी म्हणेन, पण किस माझ्याकडून होणार नाही. आरव तिचे हे ऐकून तिच्या दोन्ही खांद्यांना पकडतो आणि आपला चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जवळ नेतो, ज्यामुळे श्रेयाला त्याचा श्वास जाणवायला लागतो. आरव तिच्या डोळ्यांमध्ये बघत म्हणतो, मी म्हटलंय की तुला मला 100 वेळा किस करावं लागेल, तेही सॉरी सोबत. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर मग. एवढं बोलून तो आपले वाक्य अर्धवट ठेवतो आणि तिला बेडवर ढकलून तिच्या वर येतो. श्रेया हे पाहून खूप घाबरते. ती त्याला स्वतःवरून दूर करण्याचा प्रयत्न करते, पण आरवला हलवू शकत नाही. आरव तिचे दोन्ही हात वर करून आपल्या हातांनी घट्ट पकडतो आणि तिच्या चेहऱ्यावर किस करू लागतो. श्रेया हे पाहून म्हणते, ठीक आहे ठीक आहे, मी तुम्हाला किस करायला तयार आहे. मला सोडा आणि माझ्यावरून उतरा. तुम्ही खूप जड आहात, मला श्वासही घेता येत नाही. आरव हे ऐकून बाजूला झोपतो आणि तिच्याकडे पाहत म्हणतो, चल आता तू माझ्यावर आहे आणि मला किस कर. श्रेया हे ऐकून त्याच्यावर येते आणि त्याला किस करत सॉरीही म्हणते. 100 किस पूर्ण होताच श्रेयाला हायसं वाटतं. ती उठून बसते. तेवढ्यात आरव तिचा हात धरून पुन्हा तिला त्याच्यावर ओढतो. एक हात तिच्या कमरेच्या मागे आणि दुसरा तिच्या डोक्याच्या मागे ठेवून तो तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श करतो. श्रेया त्याच्या अचानक केलेल्या किसमुळे डोळे मोठे करून पाहते. आरव खूपच पॅशनेट पद्धतीने किस करत असतो. साधारणपणे 5 मिनिटांनंतर आरव तिच्या ओठांना सोडतो. श्रेया लांब श्वास घेते. तिला असं वाटतं की आरव जर अजून थोडा वेळ उशीर केला असता तर तिचा श्वासच थांबला असता. आरव मग उठून चेंजिंग रूममध्ये कपडे बदलायला जातो. श्रेया पण उठून बसते. थोड्या वेळाने आरव कपडे बदलून बाहेर येतो आणि म्हणतो, चला डिनर करूया. श्रेया काही उत्तर न देता त्याच्यासोबत खाली डिनरला जाते. डिनर टेबलवर श्रेयाला आवडणाऱ्या डिशेस ठेवल्या होत्या. श्रेयाच्या चेहऱ्यावर मोठी स्मितरेषा उमटते. ती आरवकडे बघते. आरवही खूप वेळ तिच्याकडे बघत असतो. श्रेया म्हणते, हे सगळं तर माझ्या आवडीचं आहे. आरव म्हणतो, हो माहिती आहे, सकाळी तू ब्रेकफास्ट केला नाहीस ना, म्हणूनच. श्रेया म्हणते, मी तर करायला तयार होते, पण तुम्हीच नकार दिला होता. आरव म्हणतो, कारण तुला शिक्षा मिळाली होती की पुढच्या वेळेस अन्नाचा आदर करशील. आता तू तुझी शिक्षा पूर्ण केली आहेस, म्हणून तुझ्या आवडीचे बनवलंय. आता आरामात खा. श्रेया मग डिनर करू लागते. डिनरनंतर आरव आणि श्रेया खोलीत येतात. श्रेया बेडवर बसून तिच्या नव्या मोबाईलवर गेम खेळायला लागते. आरव तिच्याकडे एक नजर टाकतो आणि सुटकेस काढून त्यात कपडे पॅक करायला लागतो. श्रेया आरवला बघून विचारते, तुम्ही कुठेतरी जात आहात का? आरव म्हणतो, हो, उद्या सकाळी लंडनला जातोय, एका आठवड्यासाठी बिझनेसच्या कामासाठी. श्रेयाला त्याच्या ऐकून काहीचं वाटतं, पण ती पुन्हा गेम खेळायला लागते. काही मिनिटांनी तिच्या डोक्यात काही विचार येतो आणि ती आरवला म्हणते, तुम्ही लंडनला चाललाय तर मी माझ्या घरी कोलकात्याला जाऊ शकते का? मला सगळ्यांची खूप आठवण येते. प्लीज नकार नका देऊ. आरव म्हणतो, त्याच्या बदल्यात मला काय मिळणार? श्रेया विचारते, म्हणजे? आरव म्हणतो, म्हणजे जर मी तुला घरी जायला परवानगी दिली तर बदल्यात मलाही काहीतरी हवंय. श्रेयाला अचंबा वाटतो आणि ती विचारते, आणि तुम्हाला काय हवंय? आरव तिला विचित्र नजरेने पाहत म्हणतो, तुला माहीत आहे मला काय हवंय. श्रेया रागाने म्हणते, आरव, तुम्ही सगळे पुरुष एकसारखेच असता. तुमच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट फिरत असते, नाही का? आरव शांतपणे आपले सामान भरत बसतो. गप्प बस. सगळ्या पुरुषांच्या डोक्यात काय चालतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही आणि तुलाही हे कळून घेण्याची गरज नाही. पण माझ्या डोक्यात काय चाललं याचा विचार करायला हरकत नाही. आणि दुसऱ्या कोणाचं नाव तुझ्या तोंडून मी ऐकू इच्छित नाही. तुझ्या ओठांवर फक्त आरव प्रताप सिंगचं नाव असेल. श्रेया त्याच्या ऐकून शांत बसते. आरव पुढे म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला जाऊ देईन, पण 1 आठवड्यात परत आली पाहिजेस. आणि दुसरी गोष्ट,
तुझ्या घरच्यांना आपल्या लग्नाबद्दल सांग, कारण आता मी तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. श्रेया म्हणते, लग्नाबद्दल सांगायचं? पण मी कसं सांगू? आरव म्हणतो, का सांगू शकत नाहीस? एक ना एक दिवस त्यांना कळणारच आहे. मग लपवायचं कशाला? जितक्या लवकर सांगशील तितकं तुझ्या फायद्याचे आहे. श्रेयाला वेळ हवा होता. ती म्हणते, मला थोडा वेळ हवा आहे. कॉलेजच्या परीक्षेनंतर मी सांगेन. आरव म्हणतो, परीक्षा? कोणत्या परीक्षेच्या गोष्टी करतेस? तुझे सर्टिफिकेट्स आले आहेत आणि तू कॉलेजमध्ये टॉपही केले आहेस. मग अजून कोणत्या परीक्षेची गरज आहे? श्रेयाला राग येतो. ती म्हणते, आरवजी, तुम्ही आज कॉलेजमध्ये जे काही केलं त्यासाठी मी काहीच बोलले नाही. पण जर हवं तर मी खूप काही बोलू शकले असते. मी तुमचे दिलेले सर्टिफिकेट फाडून फेकून दिले आणि मी माझ्या परीक्षाही देणार आहे. म्हणून पुन्हा असं काहीही करू नका. आरव तिचा हात पकडतो, तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात पाहून म्हणतो, ठीक आहे, असं काही करणार नाही. पण माझं एक लक्षात ठेव, तुझ्या कुटुंबियांना आपल्या लग्नाबद्दल सांग. श्रेया काहीच उत्तर देत नाही. आरव तिला बेडवर झोपवतो आणि तिच्या बाजूला झोपून तिला घट्ट मिठी मारतो आणि खोलीची लाईट बंद करतो. सकाळी श्रेयाची झोप उघडते. ती बघते की आरव नुकताच अंघोळ करून बाहेर आला आहे. तिची नजर त्याच्या परफेक्ट बॉडीवर अडकते. आरव खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होता. श्रेया नको असतानाही त्याला पाहत राहते. तेवढ्यात आरव कपाट उघडून कपडे पाहत म्हणतो, माझ्याकडे नंतर बघ, आधी इथे ये आणि मला तयार होण्यासाठी मदत कर. आरवच्या बोलण्याने श्रेया गडबडते आणि पटकन उठून त्याच्याकडे जाते. आरव एक शर्ट काढून श्रेयाच्या हातात देत म्हणतो, हे घे आणि मला शर्ट घालून दे. श्रेया म्हणते, मी का घालून देऊ? आरव म्हणतो, कारण मी तुझा नवरा आहे आणि मी तुला सांगतोय, आता चुपचाप शर्ट घालून दे, नाहीतर तुला इथून जाऊ देणार नाही. श्रेया रागाने त्याच्याकडे पाहते आणि शर्ट घेऊन त्याला घालायला सुरुवात करते. आरवचे डोळे तिच्यावरच रोखलेले असतात. श्रेया शर्टचे एक एक बटन लावू लागते. आरव त्याच्या बोटांनी तिच्या कमरेवरून हलकेच फिरवतो. श्रेया हे बघून थांबते. आरव तिला जवळ ओढत म्हणतो, थांबलीस का? मी तुला थांबायला सांगितलं का? नाही ना? मग शर्ट घालून दे आणि जर पुन्हा थांबलीस तर तुला किस करीन. आरवच्या या धमकीने श्रेया घाबरून शर्टचे बटन झटपट लावू लागते. श्रेयाच्या घाबरलेल्या चेहऱ्यावर पाहून आरवच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटते. शर्टचे सर्व बटन लावून श्रेया म्हणते, झालं. आरव म्हणतो, अजून कुठे झालंय? माझे केस कोण सेट करणार? श्रेयाला राग येतो. ती म्हणते, तुम्ही काही लहान मुलं आहात का? सगळं मला करावं लागतंय. आरव तिचे डोळे मोठे करून म्हणतो, तुला तुझ्या घरी जायचं आहे की नाही? श्रेया म्हणते, हो, जायचं आहे. आरव म्हणतो, मग माझे केस सेट कर. श्रेयाने मनातच त्याला खडूस म्हटलं आणि हळूहळू कंगव्याने त्याचे केस सेट करू लागली. आरव मात्र आरशातून तिच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव पाहत होता. त्याला श्रेयाला चिडवण्यात खूप मजा येत होती. केस बनवल्यावर श्रेया म्हणते, झालं. आणखी काही? आरव खाली इशारा करतो. श्रेया खाली पाहते आणि बघते की आरवने फक्त टॉवेल गुंडाळला आहे. तो तिच्या कानात हळू आवाजात म्हणतो, माझी पॅन्ट कोण घालणार? आरवच्या या बेशरम बोलण्याने श्रेयाचे गाल लाल होतात, थोडे लाजेने तर थोडे रागाने. आरव टॉवेल पकडतो आणि तो काढणार असतो. तेवढ्यात श्रेया बाथरूममध्ये पडते आणि जोरात दरवाजा बंद करते. आरव जोरात हसू लागतो, कारण त्याने हे मुद्दामच केलं होतं. नंतर तो चेंजिंग रूममध्ये जातो. काही वेळाने श्रेया बाथरूमच्या दरवाजातून डोकावते. तिने घाईत तिचे कपडे आणले नव्हते आणि ती फक्त बाथरूममध्ये होती. आरव सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. श्रेया त्याला पाहून परत दरवाजा बंद करते. थोड्या वेळाने ती पुन्हा दरवाजा उघडून बघते तर आरव अजूनही काम करत असतो. ती स्वतःशीच म्हणते, ह्याला सगळं काम इथेच करायचं आहे का? बाहेर जाऊन का करत नाही? आता ह्याच्यासमोर बाहेर कशी जाऊ? आरवला जाणवतं की श्रेया वारंवार त्याच्याकडे बघते. तो काम थांबवतो आणि बाथरूमकडे पाहतो. श्रेया त्याला बघून लगेच दरवाजा बंद करते. आरव आपला लॅपटॉप साईडला ठेवून सोफ्यावरून उठतो आणि बाथरूमजवळ जाऊन दरवाजा ठोठावतो. तो म्हणतो, श्रेया, काय झालं? असं वारंवार बाहेर का झाकतेस? काही प्रॉब्लेम आहे का? श्रेया आतून म्हणते, नाही आरवजी, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जा, मी थोड्या वेळात येते. आरव म्हणतो, कुठे जाऊ? चुपचाप बाहेर ये आणि सांग काय झालंय. श्रेया म्हणते, मी माझे कपडे आत आणायला विसरले आहे. आरव तिच्या या बोलण्यावर हसतो पण स्वतःला आवरतो. तो म्हणतो, ठीक आहे, तर बाहेर येऊन कपडे घे. किती वेळ आत बसून राहशील? श्रेया म्हणते, तुमची फ्लाईट नाही का? तुम्हाला उशीर होत असेल, तुम्ही जा ना. आरव म्हणतो, बिलकुल नाही, मला अजिबात उशीर होत नाही. मी माझ्या प्रायव्हेट प्लेनने जाणार आहे, त्यामुळे फ्लाईट चुकण्याची टेन्शन नाही. श्रेया म्हणते, मी तुमच्यासमोर बाहेर येऊ शकत नाही. आरव म्हणतो, का नाही येऊ शकत? माझ्याशी कसली लाज? चल बाहेर ये. श्रेया म्हणते, नाही, मी नाही येणार. आरव म्हणतो, जर तू बाहेर आली नाहीस तर मी आत येईन. श्रेया म्हणते, पण तुम्ही आत कसं याल? दरवाजा तर मी लॉक केला आहे. आरव हसत म्हणतो, जान, तू मला ओळखत नाहीस. हे सगळं मेन्शन माझं आहे. तुझे कितीही दरवाजे लॉक असले तरी मी एका सेकंदात उघडू शकतो, म्हणून चुपचाप बाहेर ये. श्रेया पुन्हा नाही म्हणते. आरव म्हणतो, ठीक आहे, मग मीच आत येतो. एवढं बोलून तो पासवर्ड टाईप करू लागतो. श्रेयाला पासवर्डचा आवाज ऐकू येतो. ती घाबरून दरवाजाकडे पाहते आणि दरवाजा उघडतो. आरव बाथरूममध्ये येतो. श्रेयाला खूप लाज वाटत होती. आरव तिचा हात धरून तिला बाहेर आणतो आणि चेंजिंग रूममध्ये घेऊन जातो. तो म्हणतो,
मी इथे असताना तू बाथरूममध्येच राहणार होतीस का? श्रेया काहीच बोलत नाही. आरव म्हणतो, कधी कधी तू खूप हद्द करतेस. आणि माझ्याशी कसली लाज? मी सांगितलं ना 1 वर्ष काही करणार नाही. मग माझ्यावर विश्वास नाही का? श्रेया काही बोलत नाही. आरव एक ड्रेस काढून तिच्या हातात देत म्हणतो, हे घालून घे. मी बाहेर जातो आणि लवकर तयार होऊन बाहेर ये. त्यानंतर मला फ्लाईटसाठी निघायचं आहे आणि तुला तुझ्या घरी जायचं आहे, नाही का? श्रेया मान हलवते. आरव तिला तिथेच सोडून बाहेर जातो. आरव म्हणतो, तुझी पॅकिंग कर. श्रेया म्हणते, त्याची गरज नाही, घरात माझे कपडे आहेत. आरव म्हणतो, ठीक आहे, मग निघूया. इतकं बोलून तो श्रेयाचा हात धरतो आणि दोघं खाली डायनिंग एरियात येतात. ते दोघं टेबलवर बसतात. आरव तिला स्वतःच्या हाताने ब्रेकफास्ट भरवतो. श्रेया शांतपणे खात राहते, कारण तिला माहीत होते की जर तिने काही जिद्द केली तर आरव रागावेल आणि तिला शिक्षा करेल. आरव तिचे तोंड नॅपकिनने पुसतो आणि तिच्या गालावर किस करून म्हणतो, तिथे गेल्यावर मला प्रत्येक क्षणी आठव. श्रेया मान हलवते. आरव पुढे म्हणतो, आणि हो, मी कॉल केला की उचल. जर एखादा कॉल मिस केला ना तर मी तिथे यायला वेळ लागणार नाही. श्रेया त्याच्या धमकीवर डोळे मोठे करून म्हणते, आता मी सतत फोन हातात ठेवू का? आरव म्हणतो, हो, तुला मोबाईल ठेवावाच लागेल, नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही. श्रेया म्हणते, ठीक आहे, मी नेहमी माझ्याजवळ मोबाईल ठेवीन. आरव म्हणतो, आणि आपल्या लग्नाबद्दल आपल्या कुटुंबाला सांगून टाक. श्रेया म्हणते, ठीक आहे, आधी मी जाऊ तरी देतोस का? जाण्याच्या आधीच तू माझ्यासमोर इतक्या अटी ठेवल्यास. आरव म्हणतो, कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणूनच. श्रेया म्हणते, हे प्रेम नाही, ही बंधनं आहेत. आरव तिच्याकडे रागाने पाहतो. श्रेया शांत राहते. आरव नोकराला सुटकेस आणायला सांगतो. नोकर श्रेया आणि आरवच्या खोलीत जाऊन सुटकेस खाली आणतो. आरव श्रेयाचा हात धरून तिला घराबाहेर घेऊन जातो. ड्रायव्हर पटकन कारचे मागचे दार उघडतो. आरव आणि श्रेया कारमध्ये बसतात. ड्रायव्हर दोघांचीही सुटकेस डिक्कीत ठेवतो आणि कार स्टार्ट करून एअरपोर्टच्या दिशेने वळवतो. थोड्या वेळात ते एअरपोर्टवर पोहोचतात. श्रेया कारमधून उतरू लागते, पण आरव तिचा हात पकडून तिला थांबवतो. श्रेया त्याच्याकडे पाहते. आरव तिला आपल्या मिठीत घेऊन म्हणतो, इतकी घाई कशाला आहे जाण्याची? आधी गुड बाय किस तरी देऊन जा. ड्रायव्हर दोघांचे बोलणे ऐकत होता. तो पटकन कारमधून उतरून दुसरीकडे तोंड वळवून उभा राहतो, कारण त्याला आरवचा स्वभाव चांगलाच माहीत होता. जर त्याने एकदाही त्यांच्याकडे पाहिलं असतं तर आरवने त्याला शिक्षा केल्याशिवाय राहिला नसता. श्रेया म्हणते, कसा गुड बाय किस? आरव म्हणतो, हो, आता मी तुला एका आठवड्यानंतरच पाहू शकेन म्हणून. श्रेया त्याच्या गालावर किस करते. आरव म्हणतो, मला मुलांसारखा किस नको. श्रेया काही बोलणार इतक्यात आरव तिचा चेहरा आपल्या हातात धरतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवून किस करू लागतो. श्रेया डोळे बंद करते. सुमारे 2 मिनिटांनंतर आरव तिच्या ओठांपासून वेगळा होतो. श्रेया दीर्घ श्वास घेत होती. आरव तिच्या कपाळावर किस करून तिला बाय म्हणतो. श्रेया एअरपोर्टच्या आत जाते. तिच्या गेल्यानंतर आरवही एअरपोर्टच्या आत जातो. दोघांच्या वेगळ्या फ्लाईट्स होत्या. श्रेया आरवच्या प्रायव्हेट प्लेनमध्ये बसली होती आणि बाहेर पाहत होती. ती पहिल्यांदा प्लेनमध्ये बसली होती, त्यामुळे तिला खूप मजा येत होती. आरवही आपल्या दुसऱ्या प्रायव्हेट प्लेनमध्ये बसला होता आणि लॅपटॉपवर श्रेयाचे फोटो पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा होती. पुढच्या दिवशी सकाळी श्रेया एअरपोर्टवर पोहोचली होती. ती एअरपोर्टच्या बाहेर येताच एक कार तिच्यासमोर येऊन थांबली. कारमधून एक व्यक्ती उतरतो आणि म्हणतो, मॅडम, मी आरव सरांचा माणूस आहे, चला तुम्हाला घरी सोडतो. श्रेया कारमध्ये बसते. इतक्यात आरवचा तिला कॉल येतो. श्रेया कॉल उचलून हॅलो म्हणते. आरव विचारतो, सुरक्षित पोहोचलीस ना? श्रेया म्हणते, हो, मी कारमध्ये बसले, घरी चालले. आणि तुम्ही? आरव म्हणतो, मी सुद्धा आताच एअरपोर्टवरून निघालोय आणि हॉटेलकडे चाललोय. स्वतःची काळजी घे. श्रेया म्हणते, हो ठीक आहे, तुम्ही सुद्धा काळजी घ्या. आरव तिला आय लव्ह यू म्हणतो, पण श्रेया काही उत्तर देत नाही. आरव नंतर कॉल कट करतो. थोड्या वेळाने श्रेयाची कार एका घरासमोर येऊन थांबते. घर लहान होतं, पण खूप सुंदर दिसत होतं. श्रेया ड्रायव्हरला सांगते, आता तुम्ही जा. ड्रायव्हर मान झुकवून कार घेऊन निघून जातो. श्रेया हसत घराच्या आत जाते. आता श्रेया तिच्या आईवडिलांना तिच्या लग्नाचे सत्य सांगू शकेल का, हे पाहूया आपण या कथेच्या आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.